श्रावण महिन्यामध्ये येत्या 28 तारखेला रक्षाबंधन आहे आणि या रक्षाबंधन बद्दल अनेक अफवा सुद्धा आता तुम्हाला पाहायला मिळतील. काहींचं म्हणणं असं आहे की आता चंद्रग्रहण आहे तर मग आपण रक्षाबंधन करू शकतो का? काही जण म्हणतात भद्रा आहेत तर आपण रक्षाबंधन करू शकतो का? ज्यावेळेस पण आपल्याला पंचांगकर्त्यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे, हे येत्या 28 तारखेला जे चंद्रग्रहण असणार आहे ते भारतामध्ये कुठेही दिसणार नाही. त्याच्यामुळे त्या चंद्रग्रहणाचा आपल्या कोणत्याच सणावरती त्याचा परिणाम होणार नाही किंवा आपल्या देशातल्या कोणत्याच व्यक्तीवरती सुद्धा त्याचा परिणाम होणार नाही. त्यामुळे आपण 28 तारखेला रक्षाबंधन करू शकतो. आता त्यामध्ये सुद्धा काही लोक म्हणतात भद्रा आहेत, राहू काळ आहे, मग तो पाळला पाहिजे का? तर ज्यावेळेस पण एखादा सण असतो त्यावेळेस भद्रा पाळाव्यात असं कुठेही पंचांगणामध्ये लिहिलेलं नाहीये. आपण त्या दिवशी कधीही रक्षाबंधन रक्षाबंधन राखी बांधू शकतात आणि त्यामध्ये सुद्धा काही मुहूर्त, जसे आपण दिवसामधले काही शुभ मुहूर्त असतात, लाभ मुहूर्त असतात, ते आपण घेऊ शकतो. भद्रा किंवा राहू काळ हा शक्यतो नवीन वस्तू आपण ज्यावेळेस घेत असतो, नवीन वस्तू बुक करत असतो, त्यावेळेस आपण हा राहू काळ आणि भद्रा अवश्य पाळाव्यात.